येवला तालुक्यातील शेकडो भाविक हे ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यासाठी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले। पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात असलेल्या लाकडी मंडपात गेल्या 5 वर्षापासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच रामायण कथा कीर्तन सप्ताह पार पडतो। यामुळे दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील 8 जून पासून सुरू होणाऱ्या सप्ताहासाठी येवला तालुक्यातील तसेच इतर जिल्ह्यातील हजारो भाविक ज्ञानेश्वरी पारायणासाठी रवाना झाले। 8 दिवस ज्ञानेश्वरी पारायण हे भाविक करत असतात। या अनुषंगाने पिंपळगाव लेप येथील भाविकांनी देखील येवला आगारातील 2 बस गाड्यांमधून प्रस्थान केले। सालाबादाप्रमाणे याही वर्षी पिंपळगाव लेप येथून पंढरपूरला सप्त्यासाठी गावातील सर्वच वारकरी अगदी उत्साहाने निघाले आहे। ते सर्व वारकरी पंढरपूरला जाऊन दरवर्षी 7 दिवस पांडुरंगाची दर्शन तिथं घेतात, चंद्रभागेचं स्नान करतात आणि आनंद अगदी व्यवस्थितपणे आनंद लुटतात। त्यासाठी आज या ठिकाणी परिवहन महामंडळाचे जे सहकार्य केलं त्याबद्दल परिवहन महामंडळाला आम्ही पिंपळगावकरांच्या वतीने धन्यवाद देतो। तसेच या गाडीचे चालक श्री बैराळ साहेब आणि वाहक राजपूत साहेब यांचं सहकार्य या सप्त्यासाठी लाभतंय। ते वारकऱ्यांना अगदी व्यवस्थित घेऊन जातात, आणून पोचवतात। त्याबद्दल त्यांना ग्रामस्थांच्या वतीने वारकऱ्यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांची यात्रा सफल हो, त्यांना त्यासाठी चांगलं आरोग्य आणि उदंड आयुष्य भगवंत या दोघांना देवो अशी पांडुरंगाच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो। आणि सर्व वारकरी आमचे जसे व्यवस्थित जातात तसे व्यवस्थित येवोत अशी पांडुरंगाच्या चरणी पुन्हा एकदा प्रार्थना करतो। आणि स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे, येवला।